बातमी आहे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या संदर्भातली। रत्नागिरीमध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का दिलाय। राजन साळवी थोड्याच वेळात ठाण्यातील आनंद आश्रम येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। राजन साळवींना पराभवाचं खापर त्यांनी आता विनायक राऊतांवर फोडलेलं आहे। त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला। विनायक राऊतांच्या विरोधात सर्व कागदपत्र उद्धव ठाकरेंना दिली, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न केल्याबाबत त्यांनी आता नाराजी व्यक्त केलेली आहे। तर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ते आता ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते आणि पुढच्या काही वेळामध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश देखील पार पडणार आहे। तर त्यांच्या सोबत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना कोकणात हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत असलेले राजन साळवी यांनी आता ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर पुढच्या काही वेळातच ठाण्यामध्ये त्यांचा ताफा दाखल होईल। आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह ते आता ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे आणि दुपारी 3च्या आसपास त्यांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा ठाण्यातील आनंद आश्रम येथे पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा हा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। मनीष गांगुर्डे आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जातात, त्यांच्याकडनं या महत्त्वाच्या घडामोडींच्या संदर्भातली अपडेट घेऊयात। मनीष, राजन साळवी आता ठाण्याच्या दिशेने रवाना झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा देखील त्यांच्या सोबत आहे आणि त्यांच्या सोबत हे सगळे कार्यकर्ते अनेक पदाधिकारी देखील आता धनुष्यबाण हाती घेणार आहेत। नक्कीच शुभम, कालपासूनच चर्चेला उधाण आलं होतं की ज्या पद्धतीने माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि जवळपास 2 तास त्या भेटीदरम्यानची चर्चा काल रात्री आपण बघितली आणि त्यामुळेच राजन साळवी हे मशालला रामराम करणार आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा आपल्या हाती घेणार आहेत। आणि आज दुपारी 3 वाजता ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। पण मी सध्या एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आहे। त्या ठिकाणी सकाळपासून आपण बघतोय की मंत्री योगेश कदम असतील, माजी मंत्री दीपक केसरकर असतील व शिवसेनेचे नेते श्रीकांत देशपांडे हे सध्या एकनाथ शिंदे यांची भेट त्यांच्या निवासस्थानी घेत आहे। गेल्या 1 तासापासून ते शिंदेंसोबत चर्चा करत आहेत। पुढे राजन साळवींना शिवसेनेमध्ये कुठलं स्थान मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे। शुभ मनीष, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो। राजन साळवी आता शिंदेंसोबत येत आहेत। शिंदेंचे काही महत्त्वाचे नेते कोकणातले ते तर नाराज नाहीत ना? तसं बघायला गेलं तर शिवसेना हा कोकणचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळेच कोकणाला पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात घेण्यासाठी महत्त्वपूर्ण ही लढत बघितली जाते। जी लढत उदय सामंतांचे मोठे भाऊ यांच्यासोबत झाली होती, राजन साळवी आणि नीरज सामंत यांच्यासोबत। त्यामुळे कुठेतरी 2 बंधूंमध्ये नाराजी आहे का अशी चर्चा सुद्धा रंगली होती। पण दोन्ही बंधूंनी काल सांगितलंय की राजन साळवी आल्याने शिवसेनेचं बळ वाढणार आहे आणि राज्यामध्ये राजन साळवींना शिवसेनेचं बळ वाढवण्यासाठी मोठ्या पदावरती देखील शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य असणार आहे आम्हाला। अगदी मनीष, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय तर विनायक राऊतांनी विरोधी कारवाई केल्यानं पराभव झाला अशी खंत देखील आता साळवी यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करताना बोलून दाखवलेली आहे। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या विरोधात काम करण्यात आलं, या संदर्भातले पुरावे मी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेले होते, मात्र त्यांनी देखील या संदर्भात कोणतीही दखल घेतली नाही, कोणतीही कारवाई केली नाही, म्हणून मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला असं राजन साळवी यांनी म्हटलेलं आहे। मधल्या काळामध्ये माझ्या असलेल्या सहकार्यांनी, माझ्या सर्व मंडळींनी मला त्या ठिकाणी सूचित केलं की आज आपल्याला भविष्यातल्या कालखंडामध्ये माझ्यावर विश्वासून असलेली जी मंडळी आहेत त्यांचा जो सर्वांगीण विकास करायचा आहे त्याकरता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष आहेत सत्तेमध्ये, एक भाजप आहे, एक अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष आहे। आम्हा सर्व मंडळींना वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे आमचं दैवत आहे आणि निशाणी आमची धनुष्यबाण असल्यामुळे त्या पक्षात जाऊन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्या पद्धतीने मी निर्णय घेऊन आज शिवसेनेमध्ये मी प्रवेश करत आहे। माझ्या पराभवाला जी कारणीभूत आहेत त्यामध्ये मी मगाही सांगितलं,
विनायक राऊत आणि त्यांचे असणारे तिथले सहकारी त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये माझ्या विरुद्ध काम केलेलं आहे, त्यासंबंधीचे अनेक पुरावे मी उद्धव साहेबांकडे दिलेले आहेत. आणि म्हणून पराभवामुळे पक्षातल्या लोकांच्या नेत्यांच्या कारवाईमुळे मी पराभूत झालो हे म्हणतो. हार जीत ही कुठेही असते, परंतु ज्या पद्धतीने माझे पराभव झाला त्या पराभवाला जे कारणीभूत आहेत त्यांच्याबद्दल माझी नाराजी मी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये फार काय मला आश्चर्य वाटलेलं नाही आहे की राजन साळवेंचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता, त्याच्यातून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवाच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता. पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाजास्तव पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतं आहे, हे त्यांचं दुर्दैव आहे. रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे. आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला. आमचे जुने सहकारी माजी आमदार राजन साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं. आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्ष सुरू आहे. ज्या पक्षाने आपल्याला मोठं उपनेता केलं, आमदार केलं 2-2, 3-3 वेळेस, चांगले राजन साळवी म्हणजे एक चांगली व्यक्ती आहे, परंतु शेवटी पक्ष सोडणं हे कधी चुकीचं आहे. निवडणुकीतल्या एखाद्या पराभवामुळे पक्ष सोडणं हे तर सगळ्यात महत्त्वाचं चुकीचं आहे. राजन साळवी हे आज पक्षप्रवेश करतायत. ते खरं तर जुने शिवसैनिक होते. मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेतच राहा, आज जरी वेळ हे असेल तरी योग्य वेळी पुन्हा आपली वेळ येईल, पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया. तुमच्याकडे कार्यकर्ते फक्त सत्ता आणि पदेसाठी कधी नव्हते आणि यापुढे नसणार याची आमची खात्री आहे. परंतु त्यांनी सांगितलं की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही, मी विधान परिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे. तर राजन साळवी पक्षामध्ये राहिले पाहिजे होते, आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेबरोबर राहणार आहे. तर उद्धव ठाकरे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.